आज 4 दिवस झाले सुनबाई, तुमचा नवा संसार पाहायला मोठ्या हौसेने आलो आम्ही. तरी हिला सांगत होतो, आहोत तिथेच बरे आहोत. तर नाही म्हणे, लेकाला सुनेला बघावंसं वाटते. इथे मात्र आम्ही आलेल्याचाच अजिबात आनंद दिसत नाहीये. अरे खोटं खोटं तरी हसू दाखवायचं म्हणतो चेहऱ्यावर. सासरे मुलाला उद्देशून सुनेशी बोलत होते. त्यांचं बोलणं सुरू असताना सासूबाई एक सुस्कारा सोडून म्हणाली, आपलंच नाणं खोटं. किती आशा बाळगून आलेली मी. ठरवलेलं, आत्ता परत माघारी जायचंच नाही. इथेच लेकाच्या सुनेच्या संसारात रमायचं. यांच्यासोबत आयुष्याचे उरलेले 4-8 दिवस सुखात घालवायचे. पण पण इथे आलो तेव्हा हा श्री रेल्वे स्टेशनवरून आम्हाला घ्यायला काय तो आला. एकदाच कसे आहात म्हणून विचारलं, नमस्कार केला. त्यानंतर आम्ही जेवताना हा जेवत नाही. आम्ही नाश्ता करताना हा मागावून दे म्हणतो. आम्ही दोघं डायनिंग रूममध्ये असलो तर हा बेडरूममध्येच जेवतो. तिथेच नाश्ता करतो. अंघोळीला वगैरेला फक्त बाहेर येतो. अगदी बहिष्कृताची वागणूक देतोय हा पोटचा पोरा आम्हाला. सुमे, तू मात्र सगळं आवडीने मायेने करतेस आमचं. पण मग हाच असा का वागतो ग? कुठे संस्कार कमी पडले आमचे? अरे ए श्री बाळा, हा तुझा अबोला असह्य होतोय आम्हा म्हाताऱ्यांना. काळीच चिरतय रे आमचं. सासरे आपल्या पत्नीला बोलतात, निमे, नको ग त्याच्या पुढे गयावया करू. पाषाण झालाय त्याचा. त्याला नाही पाना फुटायचा. अरे श्री, आम्हाला दोघांनाही चांगली पेन्शन आहे. आमचे हातपाय धड आहेत. तुला वाटत असेल की तुमच्यावर ओझं बनून राहू, तर नाही रे. हा निव्वळ गैरसमज आहे तुझा. आमची तिकीटं काढ, जातो आम्ही. पुन्हा तोंड दाखवणार नाही तुम्हाला. इतका वेळ लॅपटॉप समोर धरून राहिलेल्या श्रीने त्याचं तोंड उघडलं व म्हणाला, आई बाबा, मी तुमच्याशी बोललो नाही. तुमच्यावर दुर्लक्ष केलं. चूक झाली माझी. पण का का करत होतो मी असं, ते जाणून घ्यायचे तुम्हाला? नव्हे, ते तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल. आई बाबा, अहो माझे आजी आजोबा दोघेही गरीब होते. बाबा, ते तुमचे आई वडील होते ना. मग तुमची जबाबदारी नव्हती का त्यांना सांभाळायची? सांभाळायचं राहू देत, पण महिन्याला त्यांना खर्चासाठी थोडे पैसे पाठवावेसेही तुम्हाला कधी वाटले नाहीत. आजी आजोबा आपल्याकडे आले की तुम्ही दोघंही त्यांना असंच तिराहितासारखं वागायचा त्यांच्याशी. आजोबांच्या ताटात जेवायचं असे मला पण आई तू माझ्यावर डोळे वटारायचीस. आजोबा ज्ञानेश्वरी वाचताना, गाथा वाचताना मी त्यांच्याजवळ बसू पाहायचो. तूच मला तिथून ओढून घेऊन जायचीस. हे ज्ञानेश्वरी वगैरे वाचून पोट नाही भरायचं म्हणायचीस. आजोबांनी कधी औषध आणून दे म्हणून सांगितलं की नेमकी तुम्हाला कडकी लागलेली असायची. आजी आजोबा नसताना घरात छान छान जेवण असायचं. पण आजीने एकदा तुला सहज म्हटलं, सुमे, पुरणपोळी खावीशी वाटते बघ तिला. तर तिला म्हणाली होतीस, कोणी अडवलंय तुम्हाला? करून खा की. आजीच्या डोळ्यांतली ऊन टिपं माझ्या छोट्या हातांवर पडली होती. तुम्ही मला फक्त आणि फक्त स्टेटस सिम्बॉल म्हणून वागवलंत. गाढवासारखा अभ्यासाला जुंपलत. प्रत्येक इयत्तेत पहिला यायचो मी. मग तुम्ही मित्रमैत्रिणींना पार्टी देऊन माझं यश साजरं करायचा, नव्हे मिरवायचा. मला मात्र बोचायचं माझंच यश. मलाही वाटायचं माझ्या आईबाबांनी मला कुशीत घेऊन झोपावं. पण नाही, अगदी लहान असल्यापासून मला वेगळ्या खोलीत टाकलं. तिथल्या अंधाराची भीती वाटायची मला. मला तो अंधार गिळून टाकेल की काय असं वाटायचं. पण तुम्ही मित्रमंडळीत आमचा श्री एकटाच झोपतो. आम्ही सवयच लावली तशी, म्हणून टेंभा मिरवायचा. एकदा गावी गेलो होतो तेव्हा आजोबांनी मला पतंग व मांजा घेऊन दिला होता. पण तेव्हाही तुम्ही मध्ये खो घातला होता. असले खेळ खेळायचे नाही. त्यापेक्षा बॅडमिंटन, टेबल टेनिस खेळायचं म्हणायचात. 10वीला मला कॉमर्स घ्यायचं होतं, पण तुम्ही मला सायन्स घ्यायला लावलं. का? तर लोक काय म्हणतील. आजीने एकदा 100 रुपये मागितले होते ओ बाबा तुमच्याकडे. तुम्ही तिला नाही आहेत म्हणून सांगून पाठ फिरवलीत. कधी धडशी 2 भारीतली कापडं तिला घेतली नाहीत. कमीत कमी किमतीची लुगडी आई तू आजीला घेऊन द्यायचीस. आजी आजोबांच्या शेवटच्या दिवसात तुम्ही त्यांना सांभाळलं नाही. या सारेची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठीच मी तुटक तुटक वागत होतो. तुम्ही दोघंही इथे आरामात राहू शकता. तुम्ही माझ्या आजी आजोबांशी आयुष्यभर कसे वागलात
याची 4 दिवसाची झलक मी तुम्हाला दाखवली फक्त. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये म्हणतात. त्याच न्यायाने मी व सुमी चांगलेच वागणार तुमच्याशी. नका काळजी करू. श्रीचे हे बोलणे ऐकून श्रीच्या आईबाबांना त्यांच्या भूतकाळातल्या चुका आठवल्या व त्यांचे डोळे झरू लागले. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की दाखवा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.